ऐरावत हत्तीवर बसून निघालेला होता. समोरून दुर्वास ऋषी आले. पण दुर्वासाने विचार केला समोरून राजा आलेला आहे, राजाला आपण काहीतरी रिकाम्या हाताने फेरी घ्यायची नसती. राजाकडे रिकाम्या हाताने जातो का माणूस? 2-4 ठिकाणी काहीतरी घेऊन जावं लागतं बरं का, रिकाम्या हाताने जायचं नसतं. रिक्त पाणी नपश्येत राजानं देवताम करून मंदिरात दर्शनाला जात असताना रिकामा जातो का? साखर तरी घेऊन जातो, फुल तरी घेऊन जातो, काहीतरी न्यावं लागतं. देवताम गुरुच्या दर्शनाला आपण रिकामा जातो का? काहीतरी नेतो. तसं राजाचं दर्शन आपण रिकाम्या हाताने घेतो का? हार तरी घेतो, सत्कार तरी घेतो, शाल तरी घेतो, तिळफळ तरी असणारा घेतो. मग आता दुर्वासाने विचार केला समोरून तर राजा आहे, आता काय न्यावं? तिथं अरण्यात काय न्यावं? मग चटकन असणारा फुलं असणारी तोडली, 2 मिनिटांमध्ये हार असणारा केला. तोपर्यंत इंद्र आला. इंद्राचं स्वागत दुर्वासाने हार गळ्यात टाकला. बरं जय हरी ग्रंथो गेली. हार गळ्यात पडल्यानंतर इंद्रानं काय केलं? 1 मिनिटातच गळ्यातला हार काढला, हत्तीने त्या सोंडेत दिला. ऐरावतीवर बसल्याला होता ना इंद्र. हत्तीने काय केलं? लगेच पायाखाली तुडविला. माग दुर्वासानं बघितलं की मारलाय म्हणलं इंद्र. मी स्वागत केलेलं हाराची किंमत कळली नाही, माझा हार पायदळी तुडविला, तिथे शाप दिला. इंद्रा तू कुणाच्या जीवावर तण गाठलास म्हणले? संपत्तीच्या जोरावर. तुझी सगळीच संपत्ती समुद्रात पडून शाप दिला. सगळी इंद्राची कंगाल झाला इंद्र, भिकारी झाला इंद्र. काय करावं आता संपत्ती तर गेली, काय करावं? मग गुरुनी सल्ला दिला, असं करा, समुद्रात पडली ना, समुद्राचं मंथन करा म्हणले. मग संपत्ती परत येईल. मंथन करा, घुसळासन केलं, निघल संपत्ती. मग घुसळण करण्याचं ठरलं समुद्र. मग काय ठरलं? आता समुद्रामध्ये घरची ताक हलवायची रवी जमल का समुद्रात? बारक्या पातेल्यापाशी रवी असते का? ती जण होईल का? मोठा लाट असणार, पर्वत असणारा घेतला. त्याला दोरी, वासुकीचा साप, दोरी. मोठा लाट असणारा पर्वत हिमालयासारखा असणारा घेतला, मंदराचल पर्वत घेतला आणि दोरी वासुकीची केली. एका बाजूला देव, एका बाजूला राक्षस. समुद्राचं मंथन केलं. देव आणि राक्षस सावत्र बघू ना, सावत्र बघू होते. देव गेले शेपटाकडनं, राक्षस घातले तोंडाकडनं. म्हणजे याच्या तोंडातनं काही निघालेलं सगळी राक्षस मारायची, आजारी पडायची. त्या वासुकीच्या समुद्राचं मंथन झाल्यानंतर काही दिवसानं आपण जसं दह्याचं मंथन केल्यावर लोणी निघतं का, तसं काही निघायला लागलं त्याच्यातून. कौस्तुभमणी निघाला, पारिजातक निघालं, धन्वंतरी निघाला. वाटण्या व्हायला लागल्या. कौस्तुभमणी देवाला दिलं, पारिजातक स्वर्गामध्ये गेलं, धन्वंतरी स्वर्गामध्ये गेला. धन्वंतरी म्हणजे डॉक्टर, आताच्या भाषेत डॉक्टर म्हणतो आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, सुरा दारू निघाली 5व्या नंबर. ही दारू साधन आहे ना का? रत्न नाही 5. दारू काय? रत्न निघालेलं आहे, रत्न. पण ती कुणाला दिलं? राक्षसाला दिलं. त्या म्हणले तुम्ही खुश. तेव्हापासून ती लोक ती पिते. तुला अमृत निघालं, अमृत घेतलं देवाने. वाच करता 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 ती मंगळाष्टकात आहे ना, लक्ष्मी निघाली. पुन्हा लक्ष्मी निघाली, तोपर्यंत वाटण्या झाल्या. पण लक्ष्मी निघाली, वाटणीचं मीठच ना पुन्हा. ती म्हणतं मला, ती म्हणतं मला, ती म्हणतं मला, ती म्हणतं मला. लक्ष्मीनं सांगितलं तसं गडबड करायची नाही. माझ्या मनावर मी नवरदेव निवडणार. उद्या सकाळी 7 वाजता या मैदानावर या, म्हणजे समुद्राच्या कडाला, माझ्या पसंतीचा मी जोडीदार निवडणार आहे. मग काय कुणाला वाटायला लागलो? लक्ष्मीबाई म्हणल्यावर
कुणी इस्त्याऱ्यात केल्या, कुणी मॅचिंगच केलं, कुणी स्नो पावडरच लावलं, कुणी अत्तराचं गोळच घातलं, चांगलं दिसावं. हा सगळे 33 कोटी देववळी न बसले. आणि लक्ष्मी सकाळी 7 वाजता हार घेऊन आली. पहिल्या तोंडाला इंद्र बसलेलं होतं, देखणं होतं. लक्ष्मी पुढे आले की पुढं केलं डोकं घालून. लक्ष्मी म्हणली मी एवढी हिंद्री आहे का? आता इंद्राला माळ घाली नको. इंद्रा पडले भगे. पुन्हा चंद्र माता चंद्राला नापास केलं, तुला कलंक काय म्हणते. पुढं बरीच देव, वायुदेव होते, सूर्यदेव होते, सगळ्यांना मागे टाकलं. तुम्हाला सांगू का, लक्ष्मीला ही मग गडबड केली की ती येतच नाही, पाठी फिरविली की मग येते. करीत 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 कधी शंकर परमात्मा मस्त बसलेले होते बघा वळीला. मेळ लागला तर लागला, पण शंकराजवळ लक्ष्मी हार घेऊन उभा राहिली. नवरदेव द्याक नाही म्हणजे कर्पूर एकदम बरा पान नवरदेवावर हार घालणार. इतक्यात विचारलं तुमचं घर कुठे आहे? त्यानं सांगितलं मसण वाटत. स्मशानात वस्ती रुद्र करी.